एक गोष्ट सर्वांना सांगतोय आणि सरकारमधल्या लोकांना सांगतोय, जी माहिती आतापर्यंत दिली ती कदाचित फक्त 20 ते 30% आहे. 70% माहिती आम्ही मागे ठेवलेली आहे. त्यामुळे जर तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि त्याच्यामध्ये जर काळं झालं, हे फार सरकारला महागात पडू शकतं. त्यामुळे आम्हाला इथं राजकारण करायचं नाही. आमची विनंती एवढी आहे, प्रायमरी रिपोर्ट जो 2 दिवसामध्ये येत आहे तो योग्य पद्धतीचाच त्या ठिकाणी असावा आणि ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे. तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. पण आम्ही वाट बघतोय हे केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते, काय करते. त्याच्याच बरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती, त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत, कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेल्या आहेत याची माहिती सुद्धा तिथं आम्हाला कळालेली आहे. त्यामुळे या लोकांना बाजूला ठेवून इन्व्हेस्टिगेशन करणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण का पारदर्शक इन्व्हेस्टिगेशन मुळेच कुठंतरी दादांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे.